नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते। आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की सायली आणि अर्जुन अजूनही महिपत शिकरे यांच्याच घरी असतात। सायली अर्जुन खूप शोधण्याचा प्रयत्न करतात, परंतु अजूनही त्यांच्या हाती काही लॉकेट लागलेलं नसतं। तर दुसरीकडे आता चैतन्य अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुन काही फोन उचलत नाही। चैतन्य विचार करत म्हणतो की काय करू, अर्जुन संकटात तर अडकणार नाही ना। तर दुसरीकडे सायली अर्जुन यांचा चावीचा शोध चालू असतो। आता तिजोरीची चावी सायली अर्जुनला सापडलेली असते। आता ती चावी सापडताच सायली तिजोरी उघडते आणि त्यामध्ये शोध घ्यायला सुरुवात करते आणि त्याचवेळी सायलीच्या हाती अत्यंत महत्त्वाचा पुरावा म्हणजेच साक्षीचा एस लॉकेटचा असणारा तुकडा मिळालेला असतो। अगदी लॉकेट आणि त्यासहित चैनही मिळालेली असते। आता ती पाहून सायलीचा आनंद काही गगनात मावत नाही। सायली अर्जुनला आवाज देत म्हणते, सापडलं। अर्जुन पाहतो आणि म्हणतो की हो, खरंच आपल्याला जो पुरावा हवा तोच सापडला आहे। आता अर्जुन आणि सायली तो पाहतात। अर्जुन म्हणतो, अगदी आपल्याला हवा असणारा पुरावा आपल्याला सापडला आहे, त्यामुळे आपल्याला आता याचे फोटो काढावेच लागतील। तर आता सायली म्हणते, आता तुम्ही लवकरात लवकर कोर्टाची तारीख मागा, म्हणजे आपल्याला लवकरात लवकर हा पुरावा कोर्टात सादर करता येईल आणि मधुभाऊंना निर्दोष सोडवता येईल। आता साक्षीला शिक्षा होणार, त्यापासून तिला कोणीही वाचवू शकणार नाही। तर दुसरीकडे चैतन्य अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुन काही फोन उचलत नाही। त्याचवेळी कल्पनाताई प्रतापरावांना म्हणतात, अहो, मी त्या महिपतला आणि त्या साक्षीला घरी जाताना पाहिलं। खरंच किती बरं झाले ना, ते दोघे घरी गेलेत, परंतु आता तरी आपल्याला मोकळा श्वास घेता येतोय। प्रतापराव म्हणतात, हो ना, आता त्यांच्या जाण्यानंतर आपल्याला अगदी नीटपणे सर्व स्टॉल कव्हर करता येईल, एक्सपोचा आनंद घेता येईल, असं म्हणत आता प्रतापराव आणि कल्पनाताई तिथून निघून जातात। परंतु त्यांचं हे बोलणं चैतन्याने ऐकलेलं असतं। चैतन्य म्हणतो, साक्षी आणि महिपत खरी गेले आहेत, आता काहीही करून अर्जुनला अलर्ट करावंच लागेल। अर्जुन प्लीज फोन उचल, असं म्हणत चैतन्य त्याला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो। तर दुसरीकडे सायली अर्जुनला म्हणते, अहो, आपल्याला आपलं लॉकेट मिळालं आहे, आता इथून निघायला हवं। अर्जुन म्हणतो की नाही, अगोदर हे लॉकेट तू होतं त्या जागेच ठेवायला हवं, फक्त आपण त्याचे फोटो घ्यायचे आहेत। परंतु आता सायलीला मात्र काहीच कळत नसतं। सायली म्हणते, अहो, फक्त फोटोने काय होणार आहे, आणि त्या फोटोसाठी आपण एवढी मेहनत घेतली आहे का? अर्जुन म्हणतो, पहिलं आपल्याला जे महत्त्वाचं आहे तेच आपण करूया। दुसरीकडे चैतन्य अर्जुनला फोन करण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु अर्जुन काही फोन उचलत नाही। सायली मात्र अर्जुनशी भांडत असते। सायली म्हणते, आपण ज्यासाठी आलोय तेच जर घेऊन जाणार नसू तर काय उपयोग आहे? अर्जुन म्हणतो, नाही घेऊन जाऊ शकत। सायली प्लीज माझं ऐका, हे का घेऊ शकत नाही ते मी तुम्हाला नंतर सांगेनच, परंतु आता प्लीज शांत व्हा। दुसरीकडे चैतन्याचा प्रयत्न मात्र चालूच असतो। आता अर्जुन फोन उचलत नाही, मग काय करावा हा प्रश्न चैतन्याच्या समोर उभा असतो। तर अर्जुन सायलीला म्हणतो, आपल्याला महत्त्वाचं आहे फोटो काढणं, असं म्हणत आता सायली आणि अर्जुन मोबाईलमध्ये फोटो काढून घेत असतात। इकडे सायली आणि अर्जुन त्यांच्याकडे असणारा तो लॉकेटचा तुकडा त्या लॉकेटच्या तुकड्याला जॉईंट करून पाहतात, तर अगदी एसचा आकार तयार झालेला असतो। त्यांना हवी असलेली माहिती त्यांना मिळालेली असते। भक्कम पुरावा अर्जुनच्या हाती लागताच आता सायली आणि अर्जुन त्याचा फोटो काढून घेतात। आता ते लॉकेट पुन्हा एकदा जागेवर ठेवत असताना अर्जुनच्या लक्षात येतं की या लॉकेटमध्ये साक्षीचा एकतरी फोटो मिळायला हवा, की जो फोटो आपण कोर्टात सादर करू शकतो। तर सायली म्हणते, अहो, मिळेल ना, इथे तर भरपूर असे अल्बम आहेत। आता सायली आणि अर्जुन अल्बममध्ये साक्षीचा फोटो चेक करत असतात, तर इकडे महिपत शिकरे आणि साक्षी घरापर्यंत पोहोचलेलेही असतात। आता अर्जुन आणि सायली फोटो चेक करत असताना त्यांना जे फोटो हवे असतात ते फोटो त्यांना मिळालेले असतात। ते फोटो पाहून सायली आणि अर्जुन खुश होतात। अर्जुन म्हणतो, या सगळ्या फोटोंचे फोटो काढून घ्या। आता सायली पटापट ते सगळे फोटो काढून घेत असते। तर दुसरीकडे आता साक्षी आणि महिपत शिकरेंनी घरात एंट्री केलेली असते। दरवाजाचा आवाज येताच अर्जुन सावध होतो। अर्जुनच्या लक्षात येतं की कोणीतरी घरात आलंय आणि म्हणूनच अर्जुन पडद्याआडून पाहतो, तर महिपत शिकरे आणि साक्षी घरात आलेले असतात। तर सायली म्हणते, हे तर हॉलमध्ये आहेत, म्हणजे आपल्याला बाहेरही पडता येणार नाही।
तर इकडे महिपत शिकरेंना साक्षी म्हणू लागते, किती गर्दी होती ना तिथे, बरं झालं आपण वेळेतच बाहेर पडलो, कारण मला गर्दीची सवय नाही आहे. महिपत शिकरे म्हणतात, आता एवढ्या माणसांची गर्दीची सवय करून घ्यायला हवी, असा स्वतःला त्रास करून घेऊन नाही चालणार. तर दुसरीकडे सायली मात्र पूर्णपणे घाबरून गेलेली असते. सायली म्हणते, आता काय करायचं आहे? अर्जुन म्हणतो, थांबा, विचार करू द्या. तर इकडे महिपत शिकरे म्हणतात, या सगळ्यामुळे तुला त्रास झाला असेल ना? तर आता साक्षी म्हणते की हो, खूप मानसिक त्रास झाला आहे, मला आराम करावा लागेल, मी येतेच, असं म्हणत आता साक्षी रूमच्या दिशेनेच निघालेली असते. महिपत शिकरे त्यांच्या रूममध्ये निघतात. तर इकडे साक्षी तिच्या रूममध्ये. आता अर्जुन म्हणतो, साक्षी तर वरतीच येत आहे. सायली म्हणते, आता काय करायचं? आपल्याला इथून जाण्यासाठी मार्गही नाही. अर्जुन आता तिथे असणारं एक बाहेरचा दरवाजा ओपन करतो आणि सायलीला म्हणतो, आपल्याला इथून खाली उतरावं लागेल. सायली म्हणते, हा तर पहिला माळा आहे आणि मी साडी नेसली आहे, कसं जाणार आहोत आपण? आणि त्याचवेळी अर्जुन घरातील असणाऱ्या बेडशीट बाहेर घेऊन येतो आणि साक्षी येण्याअगोदर त्या बेडशीट त्याने तिथे बाल्कनीत बांधलेल्या असतात आणि अर्जुन खाली उतरतो आणि त्यानंतर अर्जुन सायलीलाही उतरायला सांगतो. आता इकडे साक्षी रूममध्ये आलेली असते, परंतु तोपर्यंत सायली आणि अर्जुन यशस्वीरित्या शिकरेंच्या घरातून खाली उतरलेले असतात. आता साक्षी ज्यावेळी रूममध्ये येते त्यावेळी तिथे असणारी ती अवस्था पाहून साक्षीला धक्काच बसतो. साक्षीच्या पायाखालची जमीनच सरकते. आता मागचा दरवाजाही ओपन दिसतो आणि म्हणूनच साक्षी बाल्कनीत येऊन पाहते तर तिथे बेडशीट बांधलेले असतात आणि त्याच्या आधारेच ती व्यक्ती निघून गेलेली असते. साक्षी म्हणते, याचा अर्थ घरात चोर घुसला होता आणि बाल्कनीतून येऊन त्याने माझ्या रूमची सगळी झडती घेतली, त्याने सगळा रूम अस्ताव्यस्त केलाय, असं म्हणत आता साक्षी मोठ्यानेच अण्णांना आवाज देते. अण्णा म्हणतात, काय झालंय? तर साक्षी म्हणते, बघा अण्णा, काय झालंय? आता मात्र महिपत शिकरेंनाही धक्का बसतो. महिपत शिकरे म्हणतात, परंतु यावेळेत तो सिक्युरिटी काय करत होता? आता तर या सिक्युरिटीला मी सोडणारच नाही. महिपत शिकरे सिक्युरिटीला आवाज देऊ लागतात. आता सिक्युरिटी घरात येणार आणि त्याच संधीचा फायदा घेत गेटच्या दिशेने सायली आणि अर्जुन बाहेर पडतात. आता सिक्युरिटी किंवा महिपत शिकरे यांना काही कळण्या अगोदरच सायली अर्जुन तिथून निघून गेलेले असतात. तर इकडे सिक्युरिटी धावत पळत महिपत शिकरेंकडे येतो आणि विचारतो, काय झालंय साहेब? तर महिपत शिकरे म्हणतात, तुझ्या बापाला पोर झालाय. अरे, या घरात चोर आलेत, ते इथून निघून गेलेत, तर तू काय करत होतास? खुर्ची तापवत होतास की त्यांच्या स्वागतासाठी पायघड्या घालत होतास? तुझं काय डोकं फिरलंय का? फक्त इथे खुर्ची तापवायला आलायस का? इथून चालता हो, असं म्हणत महिपत शिकरे त्याला तिथून बाहेर काढतात. साक्षी म्हणते, अण्णा, अहो तुमच्या लक्षात येतंय का? तो चोर आपल्या घरी आला, तो माझ्या रूममध्ये गेला, त्याने सगळ्या फाईल्स, डॉक्युमेंट्स सगळं काही अस्ताव्यस्त केलं आहे, परंतु त्याने काहीच चोरलं नाही आहे. माझ्या रूममध्ये असणारे दागिने आणि रोकड सगळं काही तसंच आहे. म्हणजे नक्की त्याने काय नेलं असेल? महिपत शिकरे म्हणतात, मग असला कसला चोर की ज्याने काहीच नेलं नाही? तर साक्षी म्हणते, आपल्याला अण्णा पोलिसांना कळवावंच लागेल, असं म्हणत तिने मोबाईल हातात घेतलेला असतो. महिपत शिकरे म्हणतात, डोकं ठिकाणावर आहे का? आपण पोलिसांना बोलवायचं, म्हणजे पोलीस इथे येणार. अगं, आपल्या घरात काय काय आहे माहीत आहे ना? अवैध हत्यारं, एवढीच काय, तर आपण बिना परवाना जी काही बांधकामं करत आहोत तेही कागदपत्र आहेत. म्हणजे सगळं काही बोजा बिस्तार पोलीस गुंडाळणार आणि त्यात मलाही घालणार आणि शिक्का मारत इथून घेऊन जाणार. आता मात्र साक्षी विचार करू लागते. साक्षी म्हणते, पोलिसांना बोलवायचं नाही तर मग काय करायचं आहे? महिपत शिकरे म्हणतात, सर्वसाधारण माणसं पोलिसांना बोलवतात, आपण बोलावू शकत नाही. जर आपण पोलिसांना बोलावलं तर आपणच या सगळ्यामध्ये लटकणार आहोत, त्यामुळे पोलिसांचा विषय नको. आता साक्षी विचार करू लागते की नक्की चोरी कोणी का केली असावी आणि त्याचवेळी साक्षीचा लक्ष खिडकीजवळ असणाऱ्या लादीकडे जातो. तिथे असणारे पायांचे ठसे पाहून साक्षी म्हणू लागते, हे पायांचे ठसे कोणाचे असतील अण्णा? अहो, हा चोर इथून आला आहे आणि मग बाल्कनीतून गेला, म्हणजेच नक्कीच आपल्याला पोलिसांना कळवावं लागेल. महिपत शिकरे म्हणतात की नाही, इथून आला, बाल्कनीतून गेला, म्हणजे आपल्याला शोध घ्यावाच लागेल, परंतु आपल्याला घ्यावा लागेल, पोलिसांना सांगून काहीही उपयोग नाही. आता ही व्यक्ती कोण होती याचा शोध आपण घ्यायचा आहे. तर आता साक्षी त्या ठशांचे फोटो काढून ठेवते. तर दुसरीकडे सायली आणि अर्जुन घरी येतात, परंतु अर्जुनच्या बुटांना लागलेला चिखल अजूनही तसा असतो. सायली अर्जुनचा मात्र त्याकडे दुर्लक्ष झालेला असतो. आता सायली अर्जुन घरी येताच कल्पनाताई सायली आणि अर्जुनला म्हणतात, अर्जुन, सायली, तुम्ही तर आमच्या अगोदर एक्स्पोमधून बाहेर पडला होता ना, मग तुम्हाला यायला एवढा उशीर का लागला? तर आता सायलीला तो प्रसंग आठवतो की ज्या पद्धतीने आपण महिपत शिकरेंच्या घरी गेलो, तिथे आपल्याला हवा असणारा पुरावा आपण मिळवला आणि त्यानंतर कशा पद्धतीने घराबाहेर पडलो.
आता प्रतापराव म्हणतात, अगं सायली, तुझं डोकं दुखत होतं ना, मग घरी येऊन आराम करायचा. तुम्ही कुठे होता एवढा वेळ? तर आता प्रिया म्हणते, काही डोकं दुखत नव्हतं. ज्यांनी खोट्या थापा मारल्या होत्या आणि तिथून खोटं बोलून निघाले होते. आणि हो, तुम्हाला खरंच सांगावंच लागेल. आणि बाबा, तुम्ही यांना शांतपणे विचारत आहात. मी ज्यावेळी महिपत शिकरेंच्या घरी गेले होते त्यावेळी तुम्ही तर माझं काही ऐकून न घेता मला जाब विचारला होता. मला तुम्ही काहीही बोलू दिलं नव्हतं. माझ्या हातून छोटी जरी चूक झाली तरी तुम्ही मला जाब विचारत आहात आणि यांच्या बाबतीत मात्र तुम्ही शांतच आहात. आता मात्र प्रतापराव शांतच होतात, परंतु या प्रियाच्या बोलण्यामुळे सायलीला मात्र खूप राग आलेला असतो. तर प्रिया पुढे म्हणते, खरंच या दोघांच्या बाबतीत वेगळा न्याय आणि माझ्या बाबतीत वेगळा न्याय, ही चूक आहे तुमची. आता अश्विन म्हणतो, हो डॅड, मलाही हे पटते, कारण त्यावेळी तन्वी माझ्यासाठी भांडायला महिपत शिकरेच्या घरी गेली होती, परंतु त्यावेळी तुम्ही तिचं काही ऐकून घेतलं नव्हतं. तुम्ही सर्वच जण तिला खूप काही बोलला होता आणि आता तर दादाला तुम्ही काहीच बोलत नाही आहात. खरंच मला असं वाटते की तुम्हीही चूक करत आहात. आमच्या दोघांमध्ये भेदभाव करत आहात. कल्पनाताई म्हणतात, अर्जुन, अरे आत्ता तरी सांग, तुम्ही कुठे होता? तर अर्जुन म्हणतो, मम्मा, अगं आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. काय झालं ना, सायलीचं डोकं भरपूर दुखत होतं आणि म्हणूनच आम्ही डॉक्टरकडे गेलो होतो. तर अश्विन म्हणतो, एक मिनिट, तुम्ही विसरलात का? तुमच्या घरातही डॉक्टर आहे आणि तुम्हाला जर माझा सल्ला घ्यायचा नसेल तर काहीच हरकत नाही. सायली म्हणते, नाही अश्विन भाऊजी, तसं काहीच नाही. तर अर्जुन म्हणतो, हो ना, तसं काही नाही. अरे, मी तुला फोन ट्राय केला होता, परंतु तुझा फोनही लागत नव्हता आणि सायलीचं डोकंही खूप दुखत होतं आणि म्हणूनच मी तिला डॉक्टरकडे घेऊन गेलो. सायली म्हणते, हो, आणि त्यानंतर तिथेच मागे असणाऱ्या बागेत आम्ही थांबलो, कारण मला असं वाटलं की मोकळ्या हव्यात बसल्यानंतर मला बरं वाटेल. आणि आता आम्ही घरी आलोत. काय गं तन्वी, पण मला एक सांग, मी जर माझ्या नवऱ्यासोबत घराबाहेर फिरत असेल तर तुला काही प्रॉब्लेम आहे का? किती लाज आहे? तर प्रतापराव म्हणतात, सायली, अगं कोणाच्याही बोलण्याकडे लक्ष देऊ नकोस. तू जाऊन आराम कर. अगं, प्रतिमाच्या या अवस्थेमध्ये तू तिच्या जवळ बसून होतीस. रात्रभर तुझं जागरण झालं आहे आणि त्यामुळेच कदाचित तुला त्रास होत असेल. तू जा आणि आराम कर बघू. तर सायली म्हणते की हो बाबा. विमलताई म्हणतात, सायलीताई, तुम्ही आराम करा, तुम्ही फ्रेश व्हा, मी तुमच्यासाठी जेवण वाढते. सायली म्हणते, बरं. आता सायली आणि अर्जुन रूमच्या दिशेने निघून जातात. तर प्रिया मनाशीच म्हणते, खोटं, तुम्ही खोटं कितीही बोला, सर्वांना गुंडाळण्याचा प्रयत्न करा, परंतु मी सत्य शोधून काढणार. तुम्ही नक्की कुठे होता या सगळ्याचा मी छडा लावणारच. आणि हो, तुम्ही कितीही खोटं बोला, कितीही थापा मारा, परंतु या तन्वीसमोर कोणीही थापा मारू शकत नाही आणि मला तर तुम्ही बिलकुल गुंडाळू शकत नाही. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, प्रतिमा आत्या शांत विचार करत बसलेले असतात. आता रविराज सर म्हणतात, प्रतिमा, अगं तू गोळ्या घेतल्यास का? तर प्रतिमा आत्या म्हणू लागतात, नाही, मला त्या गोळ्या नको आहेत. खरं तर डॉक्टर श्रद्धा आणि तुमचा या सगळ्यामध्ये फुकटचा वेळ वाया जातोय आणि खर्चा जातोय तो वेगळाच. रविराज सर म्हणतात, प्रतिमा, अगं तू असा विचार का करतेस? तू खरं तर अर्ध्या ग्लासकडे पाहतेस जे रिकामं आहे, परंतु अर्ध ग्लास तर भरलेला आहे आणि त्याकडे तर तू पाहतच नाही आहेस. अगं तुला आठवत आहे ना, तू भागवत एकादशीचा उपवास केला होतास, तुला माहीत नसूनही. त्यानंतर तू ज्यावेळी गजरा करत होतीस त्यावेळी तू गाणं गुणगुणत होतीस. ते गाणं कोणतं होतं आठवत आहे ना तुला? तुझं जुनं गाणं होतं आणि ते गाणं तुला आठवलं, म्हणजेच हळूहळू तुला सगळ्या गोष्टी आठवू लागल्या आहेत. हे सगळं बोलणं नागराज ऐकत असतो. तर दुसरीकडे सायली रूममध्ये येते, परंतु सायली अर्जुनवर खूप चिडलेली असते. सायली म्हणते, काय हो, तुम्हाला थापा मारताना काहीच वाटत नाही का? थापा मारताना जरा विचार तरी करायचा. अर्जुन म्हणतो, काय थापा माराव्यात हे अचानक सुचायला, मी काही तन्वी नाही आहे. तर सायली म्हणते, हो, परंतु आपल्याच घरात डॉक्टर आहे हे विसरलात का तुम्ही? अर्जुन म्हणतो, त्यावेळी जे सुचलं ते मी बोललो, परंतु जे काही बोललो त्याने सगळ्यांचा विश्वास तर संपादन केला आहे ना. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्याला हवा असलेला पुरावा मिळाला आहे, मग तो आनंद साजरा करा. सायली म्हणते, आनंद आणि साजरा करायचा कशासाठी? कारण आपल्याला मिळालेला पुरावा तुम्ही तर तिथेच ठेवून आला आहात. आता कोर्टामध्ये तुम्ही काय सिद्ध करणार आहात की तुम्ही साक्षी शिकरेच्या घरी पुरावा पाहिलात आणि तो पुरावा आणलाच नाही? नक्की तुम्ही कोर्टात काय बोलणार आहात? अर्जुन म्हणतो, प्लीज सायली, माझं ऐकून तरी घ्या. परंतु सायली काही अर्जुनचं ऐकून घ्यायला तयार नसते. तर दुसरीकडे प्रतिमा आत्या म्हणतात, डॉक्टर श्रद्धा यांची ट्रीटमेंट चालूच आहे, परंतु मला असं वाटतंय की मी सगळं काही विसरत चालली आहे. हळूहळू मी वेडी होईन असंच मला वाटत आहे. रविराज सर म्हणतात, असं काहीही होणार नाही. प्रतिमा, अगं तू आनंदात राहा, रिलॅक्स राहा आणि हो, काळजी कशाचीच करू नको. अगं हळूहळू तुझा भूतकाळ तुला आठवेल, मला खात्री आहे.
परंतु आता फक्त एकच करायचं आहे, आनंदी राहायचं, स्वस्थ राहायचं, मस्त राहायचं आणि गोळ्या वेळेवर घ्यायच्या. असं म्हणत आता रविराज सर म्हणतात, थांब मीच तुला गोळ्या देतो. आता रविराज सर गोळी द्यायला जाणार, परंतु इकडे मात्र नागराज पूर्णपणे घाबरून गेलेला असतो. नागराज मनाशीच म्हणतो की आता जर दादा गोळी देणार असेल तर त्याला कळेल की मी गोळ्या चेंज केल्या आहेत. आता नागराजला काय करावं काहीच सुचत नसतं. तर दुसरीकडे सायलीच्या तोंडाचा पट्टा मात्र चालूच असतो. अर्जुनचे कान दुखू लागतात, परंतु सायलीचं काही तोंड दुखत नाही. सायली काही केलं थांबायला तयार नसते. ती अर्जुनला म्हणते, तुम्ही असं का केलात? एवढा महत्त्वाचा पुरावा तिथे ठेवून का आलात? बोला ना, तुम्ही कोर्टात काय सांगणार आहात? आता अर्जुन सायलीच्या तोंडावर हात ठेवतो आणि म्हणतो, शांत राहशील का? मला काही बोलू देशील का? तर सायली हात काढायला सांगत असते. तर अर्जुन म्हणतो, शांत राहणार असेल तर मी हात काढेन. सायली म्हणते, बरं ठीक आहे. आता अर्जुन हात काढतो आणि सायलीला म्हणतो, तो जर पुरावा आपण घरी आणला असता तर आपणच यामध्ये अडकलो असतो. कारण आज आपण साक्षीच्या घरी कुठल्याही परवानगीशिवाय गेलो होतो आणि परवानगीशिवाय जाणं हा गुन्हा आहे. जर ते लॉकेट आपल्याकडे असतं आणि ते जर कोर्टात सादर केलं असतं तर साक्षी म्हणाली असती की ते लॉकेट माझं नाही आणि चोरीच्या आरोपाखाली आपल्यावरच चार्जेस लागले असते. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ते लॉकेट आपल्याकडे असेल तर आपण कोर्टात असं नाही सिद्ध करू शकत की हे लॉकेट साक्षीच्या घरी होतं. आणि हे लॉकेट आपण ज्यावेळी तुकडा मिळाला त्यावेळी कोर्टात सादर करायला हवा होता आणि तो पोलिसांकडे द्यायला हवा होता, परंतु तसं आपण केलं नाही. त्यामुळे या सगळ्यात आपण अडकू शकलो असतो. आणि म्हणूनच आता जे काही पाऊल उचलणार ते आपल्याला कायदेशीरच उचलावं लागेल की ज्यामुळे आपण अडकणार नाही. तर आता सायलीलाही अर्जुनचं म्हणणं पटतं. तर दुसरीकडे ज्यावेळी प्रिया बाहेर येते त्यावेळी अर्जुनच्या बुटांचे ठसे तिला दिसतात. तर सायली ही अंगणात झाडलोट करत असते. तर प्रिया म्हणते, किती हा चिखल आहे, थांब मी धुवून घेऊन येते. तर सायली म्हणते, 1 मिनिट, माझ्या नवऱ्याच्या बुटांना तू हात लावलेला मला चालणार नाही किंवा त्यांनाही चालणार नाही. मी आहे इथे, मी धुवू शकते. तर दुसरीकडे आता प्रिया रूममध्ये येते आणि साक्षीला फोन करत म्हणते, तुमच्या घरी जी चोरी झाली आहे आणि तुमच्या घरात जे पायांचे ठसे, बुटांचे ठसे सापडले आहेत ते ठसे आमच्या अंगणातही आहेत. म्हणजेच तुमच्या घरी चोरी करणारा चोर हा दुसरा तिसरा कोणी नसून अर्जुनच आहे. आणि त्याचवेळी सायली प्रियासाठी कॉफी घेऊन आलेली असते. आता प्रियाचं बोलणं सायलीने ऐकलेलं असतं. आता सायली प्रियाला कशाप्रकारे धडा शिकवेल की जो जन्मभर तिच्या लक्षात राहील. आता सायली प्रिया आणि साक्षीचं बोलणं कशाप्रकारे रंग्याहात पकडेल हेही पाहणं तितकंच रंजक ठरणार आहे. मित्रांनो, सर्वात मोठा धमाका तर पुढच्या 30 दिवसांमध्ये घडून येणार आहे आणि खरं तर 2 वर्षाची प्रतीक्षा संपणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आणि हो, आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचेच अगदी मनपूर्वक धन्यवाद.